अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव. तपोवन परिसरात चैतन्याचे वातावरण. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभय देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची आज पुण्यतिथीनिमित्त तपोवन परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात पहाटेपासूनच भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पुण्यतिथी सप्ताहाची सांगता आज विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली. पहाटे स्वामींच्या मूर्तीला मंगल स्नान आणि अभिषेक घालून दिवसाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे या पुण्यतिथी सप्ताहात 300 भाविकांनी गुरुचरित्राचे पारायण पूर्ण केले. सकाळी सामूहिक आरती आणि स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करण्यात आले, ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी झाले होते. 10:30 वाजता झालेल्या महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी केंद्राबाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थच्या जयघोषाने दुमदुमून गेला असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी सप्ताहाच्या काळापासून विशेष परिश्रम घेतले आहेत. येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि प्रसादाचे वाटप सुरळीत व्हावे यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या उत्सवामुळे तपोवन परिसरात भक्तीचा महापूर लोटला आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. श्री स्वामी समर्थ. मी शुभांगी संदीप पाटील, तपोवन केंद्र, तपोवन रोड, अहिल्यानगर. स्वामी सेवेकरी. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा, त्रिवार वंदन. आदरणीय गुरुमाऊली आदरणीय दादासाहेब यांच्या चरणी त्रिवार मुद्रा, त्रिवार वंदन आणि सर्व समस्त सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आपलं हे तपोवन केंद्र 12 ते 13 वर्षापासून सुरू आहे. त्यावेळेला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड तप यज्ञ जप सप्ताह आपण साजरा केला. अगदी 7 दिवसांचा हा सप्ताह खूप आनंदात आणि उत्साहात पार पडला. आज बघा सांगतेचा दिवस आहे. यावेळी 4 ते 5 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आपली 10:30ची महानैवेद्य आरती झाली आणि या महानैवेद्य आरतीने या यज्ञ सप्ताहाची सांगता झाली. आपल्या या तपोवन केंद्रामध्ये अगदी 200 ते 300 लोक गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते. प्रत्येक वेळी आपण दुर्गा सप्तशती, मल्हार सप्तशती, नवनाथ, श्रीपाश्री वल्लभ, भागवत, मल्हार सप्तशती, दर्गा सप्तशती असे वेगवेगळे ग्रंथ वाचन करून घेत असतो आणि अखंड नाम हरी तप यज्ञ सप्ताह सुरू असतो. यामध्ये खूप सगळे या पंचक्रोशीतील लोकांचे सहकार्य मिळते आणि खूप उत्साहाने सगळे सेवेकरी येऊन या सेवेचा लाभ घेतात. स्वामी महाराजांच्या कृपेने अनेकांचे प्रश्न सुटले आहेत. 18 विभागाचे कार्य आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपल्या केंद्रात सुरू आहे. असाच सगळ्यांनी आम्हाला सहकार्य लाभू दे आणि असंच छान सगळ्यांच्यातून सेवा घडू दे. श्री स्वामी समर्थ. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.